आज मला की नाही हवेबद्दल थोडे प्रश्न पडले. हम्म. आता हवा तर अजिबात दिसत तर नाही आपल्याला, पण तरी हवेचा दाब असतो असं म्हणतात, असं का? हो. हवा दिसत नाही, बरोबर आहे, पण तिला वजन असतं. वातावरणातल्या हवेच्या अच्छा. वजनानं पृथ्वीच्या पृष्ठभागावर पडणारा जोर म्हणजे हवेचा दाब. हवेच्या दाबावर समुद्र सपाटीपासून उंची, तापमान आणि आर्द्रता ह्याचा परिणाम होतो. आता पृथ्वीच्या ओके. पृष्ठभागाकडे जी हवेची घनता असते ती जास्त असते आणि परिणामी हवेचा दाब सुद्धा जास्त असतो. जसजसं आपण उंच जाऊ तसं तसे हवेची घनता कमी होते आणि दाब पण कमी होतो. आर्द्रता वाढली की हवेची घनता कमी होते आणि दाब पण कमी होतो. हवेचा दाब अच्छा. आपल्याला मोजता येतो बरं का. वायू भार मापक असतात, अच्छा. म्हणजे एक बॅरोमीटर हे यंत्र वापरलं जातं. मिलीबार म्हणजे MB आणि हेक्टोपास्कल म्हणजे HP हे त्याचं एकक आहे. अच्छा. हवेचा दाब समुद्र सपाटीवर सुमारे 1013 मिलीबार असतो. साधारण दर 8 मीटर ओके. उंचीला तो 1 मिलीबारनी कमी होतो. हवेचा उच्च दाब साधारणपणे स्वच्छ, निरभ्र आकाश आणि शांत हवामान दर्शवतो. त्या उलट जर ढगाळ वातावरण असेल तर हवेच्या कमी दाबामुळे हे वातावरण निर्माण होते. कमी दाबाच्या ठिकाणी हवा गरम होऊन वर जाते आणि त्यामुळे ती थंड होते आणि ढगांची निर्मिती होते आणि पाऊस पडतो, हे आपल्याला माहितीच आहे. हम्म. अच्छा. पाऊस म्हणजे कळलं मला, हो. पण वादळ म्हणजे काय मग? हो. वेगाने वारा वाहू लागतो, ढगांचा गडगडाट होतो, त्यात धूर, पाऊस, गारा यापैकी एक किंवा हे सर्वच, या सर्व गोष्टींचा अंतर्भाव होतो, त्याला वादळ म्हणतात. आता आपल्या भारतामध्ये चक्रीवादळ हा हा महत्वाचा. महत्वाचा भाग आहे. भारतात नैऋत्य मोसमी पावसापूर्वी आणि मोसमी पावसानंतर जी वादळं तयार होतात ती चक्रीवादळं असतात. या वादळांना त्या त्या प्रदेशातील देश नाव देतात. हो, म्हणजे वेगवेगळ्या वादळांना नावं जी दिली हो. जातात ती आहेत. ती आहे. ओके. पण मग आता पाऊस झालं, वादळाचं पण कळलं मला, पण ते जे धुकं होतं, दव पडतं हम्म. असं आपण म्हणतो, ते का होतं? हा. आता धुकं, दव आणि दहिवर हे हिवाळ्यातल्या हवामानाचे नैसर्गिक आविष्कार आहेत. यासाठी हवा थंड आणि स्थिर असावी लागते, म्हणजे हवेत बाष्पाचं प्रमाण अधिक असतं. हिवाळ्यात रात्री जमिनीचा पृष्ठभाग जो आहे तो वेगाने थंड होतो. त्याच्या जवळची हवा खूप थंड होते आणि वरची हवा त्या मानाने उबदार राहते. त्यामुळे थंड हवा खालीच अडकून राहते. हवेतल्या पाण्याची वाफ होते आणि ती जेव्हा थंड पृष्ठभागाच्या संपर्कात येते तेव्हा त्याचं तिथे द्रवीकरण होतं आणि सूक्ष्म जलकण तयार होतात. अच्छा. हवेतल्या सूक्ष्म धुलीकणांभोवती जलकण जमा होतात आणि त्याचं धुकं निर्माण होतं. वरती उबदार हवा ओके. असल्याने ओके. थंड हवा वर जाऊ शकत नाही. त्यामुळे धुकं जे आहे ते बराच वेळ टिकून राहतं. हवेतल्या जलकणांची संख्या वाढली की धुकं दाट होतं आणि आपल्याला पलीकडचं दिसू शकत नाही. धुकं 4 प्रकारचं असतं बरं का. प्रसारण धुकं जे रात्री अच्छा. जमिनीचं तापमान कमी झाल्यामुळे तयार होतं. अभिवहन धुकं हे उबदार, ओलसर हवा थंड पृष्ठभागाच्या संपर्कात आल्यानंतर तयार होतं. खोऱ्यातलं धुकं ओके. हे थंड हवा खाली साचल्यामुळे दऱ्यांमध्ये तयार होतं. आणि सीमारेषेवरचं धुकं हे थंड आणि उबदार हवामानाच्या सीमारेषेवर तयार होतं. खरं तर धुकं म्हणजे जमिनीवरचं उतरलेलं पाण्याचं सूक्ष्म थेंबांचे जे आहेत ते ढगच आहेत. धुकं तयार होण्यासाठी जमिनीचे तापमान 0 अंश सेल्सिअस पेक्षा जास्त आणि दव आणि दहिवर तयार होण्यासाठी ते 0 अंश सेल्सिअस पेक्षा कमी असणं आवश्यक असतं. ओके.